आणि आता शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे। शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षापासून सीबीएसई पॅटर्न लागू होणार असून यंदाच्या वर्षी फक्त इयत्ता पहिलीसाठी हा पॅटर्न लागू होणार आहे आणि त्यामुळे पहिल्या फेजमध्ये शिक्षण विभागाकडून केवळ पहिलीच्या वर्गासाठी सीबीएसई पॅटर्न लागू असेल, तर पुढच्या वर्षी 2 टप्प्यात दुसरी, तिसरी आणि मग चौथीसाठी हा पॅटर्न लागू करण्यात येईल। राज्यामधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी या हेतूने सरकारने हा निर्णय घेतलाय। राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीच ही माहिती दिली आहे। तसंच सीबीएसई पॅटर्न लागू केल्याने शाळांमध्ये कुठलीही फी वाढ होणार नाही असंही दादा भुसे यांनी स्पष्ट केलं। त्यांची प्रतिक्रिया सुरुवातीला पाहूयात। येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीला आपण सीबीएसई पॅटर्न अडॉप्ट करणार आहोत। वर्षभर आपण त्याची तयारी करणार, कारण त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत। जे विद्यार्थी आता दुसरीला, तिसरीला, चौथीला, पाचवीला जे कोण आहेत त्याला आतापर्यंतचं त्याचं शिक्षण आपल्या रेग्युलर पॅटर्नमध्ये आणि मध्येच त्याचा जर संपूर्ण आपण सगळ्या वर्गांचं जर आपण चेंज केलं तर त्या विद्यार्थ्यांना पण ते अडॉप्ट करू शकणार नाही। तर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे काय म्हणाले ते तर आपण पाहिलं। मात्र दादा भुसेंच्या याच घोषणेनंतर शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या। अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। सीबीएसई सुरू करून एसएससी बोर्ड बंद करण्याचा सरकारचा हा डाव असल्याचा आरोप देखील सुप्रिया सुळे करतात। सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती सुप्रिया सुळेंनी पत्राद्वारे शिक्षण मंत्र्यांना केली आहे आणि या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावरती एक पोस्टही केलेली आहे। ती पोस्ट आपण समजावून घेऊयात। सुप्रिया सुळे आपल्या पोस्टमध्ये लिहितात, महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनामध्ये शिक्षण मंत्री महोदयांनी राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा केली। राज्याला अतिशय उज्ज्वल शिक्षण परंपरा आहे, पण तिच्याकडे दुर्लक्ष करून इतर बोर्डाचं अनुकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला, ही अतिशय खेदजनक बाब आहे। या माध्यमातून राज्याचा एसएससी बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव या सरकारने आखलाय असं दिसतं। संत सुधारक आणि शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राची ओळख या निर्णयामुळे पुसणार तर नाही ना, अशी शंका उपस्थित होते असं सुप्रियाताई म्हणतात। तर हा निर्णय अभिजात भाषा, मराठी संस्कृती आणि परंपरेला मारक ठरणार आहे। माझी राज्य सरकारला नम्र विनंती आहे की कृपया आपण या निर्णयाचा फेरविचार करावा। तर सीबीएसई पॅटर्नवरून सुप्रिया सुळेंनी घेतलेला आक्षेप नेमका काय ते आपण पाहिलं तर सीबीएसई पॅटर्न याविषयी जर का तुमचा गोंधळ झाला असेल तर तुमचा गोंधळ दूर करण्यासाठी आपल्या सोबत आहेत यावेळेला स्वतः शिक्षक आमदार किशोरजी दराडे यांच्यापासून आपण चर्चेला सुरुवात करतो आहोत। किशोर दराडेजी, सीबीएसई पॅटर्न लागू करणार म्हणजे नेमकं काय आणि जी शंका सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थित केलेली आहे की एसएससी बोर्डाचं महत्त्व कमी करणं हा या मागचा उद्देश असल्याची शंका त्या उपस्थित करताना दिसतात। किशोर दराडे सर, नमस्कार। नमस्कार। मी सर्वप्रथम लोकशाहीचं मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद। अतिशय महत्त्वाचा विषय चर्चेला घेतला आहे। सर्वात प्रथम मी शिक्षण मंत्री दादा भुसे आणि सरकारचं मनापासून अभिनंदन करतो। ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये ही पहिलीपासून सीबीएसई पॅटर्न चालू केला, त्याच्याबद्दल मी सर्व सरकारचा आणि मंत्री महोदयांचा मनापासून आभार व्यक्त करतो। दुसरी गोष्ट, हे करण्यास आमचा कोणाचा विरोध नाही, पण ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा सुविधा अपुऱ्या असल्यामुळे पहिलीपासून करणं थोडंसं अवघड होईल असं माझ्या मते वाटतं। बऱ्याच शाळांना कॉम्प्युटर्स नाही, सुविधा नाही। ग्रामीण भागामध्ये जी सीबीएसई साठी लागणाऱ्या गोष्टी आहे त्या पूर्तता होणं फार गरजेचं आहे। याच्यासाठी शहरामध्ये सहज उपलब्ध होतील, पण ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी जर बघितलं तर बरेच गोष्टीची अपूर्तता आहे। स्टॉप कमी आहे, त्यानंतर कॉम्प्युटर, समजा आमच्या निधीतून आम्ही कॉम्प्युटर शाळांना देतो, पण बऱ्याचशा शिपाई नाही, क्लार्क नाही, अशा ही सगळी पूर्तता जर झाली तर येणारा काळ शिक्षण क्षेत्रात चांगला असणार आहे। म्हणजे जीईटीची परीक्षा द्यायची, नेटची परीक्षा द्यायची, याच्यासाठी खूप सुलभ आणि चांगला पर्याय हा आहे। पण याच्यासाठी सर्व प्रकारच्या ग्रामीण भागामध्ये सुविधा उपलब्ध जर झाला तर नक्कीच हा पॅटर्न चांगला होईल असं मला वाटतं।
बरं, पण शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना हा निर्णय घ्यावा लागण्यामागचं कारण तुम्हाला काय वाटतं? म्हणजे एका बाजूला मराठी शाळा टिकाव्या, एसएससी बोर्ड टिकावं यासाठी काही शाळा प्रयत्न करताना दिसतात, काही शिक्षकही प्रयत्न करत असल्याचं दिसतं. मात्र खरोखर तेवढ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी किंवा पालक हे एसएससी बोर्डाकडे झुकताना दिसत नाही का? त्यांचा सगळ्यांचा जो कल आहे तो मात्र सीबीएसई आयसीएसई बोर्डाकडे असल्यामुळे आता सरकारला हा निर्णय घेणं भाग पडतंय का? या निर्णयामागचं नेमकं कारण काय असू शकतं? किशोरजी. नाही, ह्या निर्णयाच्या पाठीमागचं मेन कारण असं आहे, येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा परीक्षामध्ये आपले मुलं चालले पाहिजे, आपला उंचांक वाढला पाहिजे, याच्यासाठी सीबीएसई पॅटर्न आता जवळपास गरजेचा झालाय. त्याच्यामुळे प्रत्येकांना अपेक्षा होती येणाऱ्या स्पर्धा परीक्षा यूपीसी एमपीसीचे विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रातनं जास्त गेले पाहिजे. त्याच्यासाठी हे करणं फार गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. म्हणजे ग्रामीण भागामध्ये या सुविधा जर उपलब्ध झाल्या तर नक्कीच विद्यार्थ्यांचं भविष्य घडलं जाईल असं मला वाटतं. बरोबर आहे. मात्र ज्या वेळेला विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्याचा विचार केला जातो, आजपर्यंत अभिजात भाषेसाठी आपण सगळेजण झटलो. मात्र त्यानंतर जर असा निर्णय येणार असेल आणि जे विद्यार्थी खरोखर पहिलीपासून या सीबीएसई पॅटर्नमध्ये जाणार आहे, जर कदाचित आई वडिलांना त्यांच्या हा अभ्यासक्रम न कळणं असेल किंवा अनेक आपण ग्रामीण भागात जर पाहिलं तर त्या ठिकाणी साक्षरता वाढलेलीच आहे, मात्र ती आणखी वाढावी आणि सीबीएसईचा पॅटर्न समजून घेण्यासाठी बराचसा काळ लोटणार आहे. अशा वेळेला मात्र काय निर्णय घ्यावा लागू शकतो, हे तळागाळापर्यंत ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल का, याबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, याबद्दल तर मला शंका हीच वाटते, ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या सुविधा नाहीये. बऱ्याचशा अडीअडचणी येतात. नेट नसतं, कॉम्प्युटर नसता, स्टॉप नसतो, शाळेला पुरेपूर का ज्या ज्या गोष्टी मूलभूत आहे त्या ग्रामीण भागात अद्याप फार कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळे ती जर प्रोसेस पूर्ण जर झाली तर नक्कीच हा सीबीएसई पॅटर्न सक्सेस होईल असं मला वाटतं. बरोबर आहे. मात्र अचानकपणे सीबीएसई पॅटर्न जो आहे तो लागू करण्याची आत्ताच गरज का भासली असावी? त्याने येत्या पिढीला काही फायदा होणार आहे? येणाऱ्या भविष्याचा विचार जर केला तर नक्कीच विद्यार्थ्यांना हा फायदा होणार आहे. येणाऱ्या पिढीला नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे सीबीएसई पॅटर्नची गरज आहे. बरं. असं सगळा मोठा इतिहास जर बघितला, ऑल ओव्हर विचार जर केला तर नक्कीच सीबीएसई पॅटर्नची गरज आहे. पण त्याच्यासाठी सुविधा उपलब्ध होणं फार गरजेचं आहे. आणि आता कुठेतरी सुरुवात केली तर नक्कीच याचा फायदा फ्युचर मध्ये होईल असं मला वाटतं. बरं, शिक्षक आमदार आहात आपण, स्वतः या संदर्भात आपल्या शालेय शिक्षण मंत्र्यांना तुम्ही भेटून हा कन्सर्न सांगणार का आणि यावरती विचार व्हावा का? आणि जो संभ्रम या क्षणाला विद्यार्थी आणि पालकांमध्ये तो दूर करण्यासाठी तुम्ही इनिशिएटिव्ह घेणार का? नक्कीच मी मंत्री, राज्याचे मंत्री, शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी या संदर्भात चर्चा करून आणि त्यांना या सगळ्या ग्रामीण भागातली परिस्थिती मी समजून सांगणार आहे. याच्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स काय घेता येईल हे सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण कसं मिळेल याच्यासाठी सातत्याने गेल्या 6 वर्षापासून मी प्रयत्न करतो आणि या पुढे मी करत असं आपल्या माध्यमातून जनतेला आणि ग्रामीण भागातल्या लोकांना आवाहन करतो. पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी हा सीबीएसई पॅटर्न लागू करणार असल्याचं खुद्द शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर आपण शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यावर चर्चा करत होतो आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत आता पालक संघटनेच्या अध्यक्षा जयश्री देशपांडे देखील जोडल्या गेल्या आहेत. जयश्रीजी, पालक आणि विद्यार्थी यांना खरोखर सीबीएसई पॅटर्नची आवश्यकता आहे का? सुप्रियाताई सुळे यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर मात्र जी शंका उपस्थित केलेली आहे की एसएससी बोर्ड आणि त्यात असलेले विद्यार्थी हे सगळं धोक्यात येण्याची शक्यता आहे का? कारण जुनी परंपरा यावरती विश्वास असलेल्यांना खरोखर आता सीबीएसई पॅटर्नचाच अवलंब करावा लागेल का? त्यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. तांत्रिक कारणामुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्याकडे मी पुन्हा एकदा जाईल. किशोरजी, जसं आपण पुढाकार घेऊन स्वतः शालेय शिक्षण मंत्र्यांशी बोलणार आहात, मात्र अनेक वेळेला असं होतं की सीबीएसई पॅटर्न म्हटला की खर्च आणि त्याचा बोजा हा पालकांवरती पडताना दिसून येतो. यावेळेला मग सरकार नेमकं काय करेल असं आपल्याला वाटतं? म्हणजे अतिशय महत्वाचा प्रश्न आपण विचारला आहे. पण सरकारची भूमिका एकदम दूरदृष्टिकोन चांगला आहे. एज्युकेशन साठी निधी सुद्धा जास्त प्रयोजन धरण्याचं प्रयोजन या सरकारचं आहे. शिक्षण व्यवस्था बळकट व्हावा आणि ग्रामीण भागातल्या मुलांना सीबीएसई पॅटर्नचं शिक्षण मिळावं याच्यासाठीच शिक्षकां हा पॅटर्न मंत्री महोदयांनी समोर आणलेला आहे. बरं,
पण मग किशोरजी, या निमित्ताने एक प्रश्न आणखी उपस्थित होतो की एका बाजूला असलेल्याच विद्यार्थ्यांपर्यंत अनेक गोष्टी पोहोचत नाहीये, दुसरीकडे जर तुम्ही प्रायव्हेट शाळांमध्ये तिथं CBSE किंवा ICSE ला शिकत असाल तर वाढीव फीचा बोजा हा पालकांवरती सातत्यानं पडतो. मग हा बोजा ग्रामीण भागातील पालक कसा काय सहन करू शकतील? आणि त्यासाठी तर सरकारने सगळ्या सुविधा जर उपलब्ध करून दिला तर पालकांवर हा खर्च येणारच नाही. मग माझं तर म्हणणंच प्रामुख्याने हीच आहे, योजना खूप सुंदर आहे, शिक्षण व्यवस्थेला पुढे नेणारी आहे, पण ग्रामीण भागामध्ये ज्या फॅसिलिटी लागतात त्या जर दिल्या तर पालकांवर खर्च येणारच नाही. जिल्हा परिषदेची शाळा चालतात, जिल्हा परिषद शाळांना सगळं काही दिलं जातं, मुलांना जेवण दिलं जातं, नाश्ता दिला जातो, वेळेवर शिक्षक, सगळ्या गोष्टीची ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या सुविधा उपलब्ध होतात. त्या पद्धतीने जर त्या धर्तीवर जर या सुविधा जर पॅटर्न जर राबवला तर शासनावरही बोजा चढणार नाही आणि पालकांना सुद्धा समाधान वाटेल यामध्ये. बरोबर आहे. पालकांना याविषयी काय वाटतं? पालक संघटनेच्या अध्यक्षा जयश्री देशपांडे आपल्या सोबत आहेत. जयश्रीजी, पालक आणि विद्यार्थी या निर्णयाचं स्वागत करताना दिसतील का, जे शालेय शिक्षण मंत्र्यांनी नुकतंच सांगितलंय? नमस्कार. नमस्कार. खरं तर हा निर्णय 50% ऍक्सेप्टेड आहे, 50% नाहीये. त्याचं कारण असं आहे की CBSE म्हटलं की एक आतापर्यंतचा जो आपण CBSE बोर्डाचा किंवा CBSE पॅटर्नचा जो खूप मोठ्या प्रमाणात बाऊ झालेला आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे आपल्याकडे नक्की काय आहे हा CBSE पॅटर्न याच्याबद्दल क्लॅरिटी नाहीये. पहिलीला जेव्हा तुम्ही CBSE पॅटर्न सुरू करणार होता अशी तुम्ही घोषणा केली, परंतु ती घोषणा करत असताना तुम्ही तिथे पालकांपर्यंत पोहोचले का? पालकांना कळवलं का की नक्की काय असणार आहे? आज आमच्या पुढे असे प्रश्न निर्माण झालेले आहेत, म्हणजे माझ्या पालकांना भीती वाटते की मी महाराष्ट्रामध्ये राहतो, मी महाराष्ट्रीयन आहे, तर माझा इतिहास जाणार का? म्हणजे माझ्या नावापुढे जे SSC म्हणजे स्टेट बोर्ड, म्हणजे माझं जे स्टेट, मी महाराष्ट्रातच मला बॅकआउट करतून सेंट्रलला जोडतायत की काय? जरी ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतील नसतील हा नंतरचा भाग आहे, परंतु अशा गोष्टी करताना जर का पालकांना विश्वासात घेतलं किंवा कुठल्या संघटनांशी चर्चा केली, त्याबद्दल पालकांची मतं जाणून घेतली किंवा पहिल्यांदा पालकांना विश्वासात घेऊन नेमकं आपण कसं राबवणार आहोत, याचे इफेक्ट्स कसे असतील, तुमच्या मुलांना काय फायदे होतील, ह्या जर गोष्टी पालकांपर्यंत पोहोचवल्या तर हे कन्फ्युजन्स होत नाहीत. सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर मॅक्झिमम शाळा ह्या प्रायव्हेट स्कूल्स आहेत ज्या CBSE बोर्डाच्या आहेत. खरंच सरकारी शाळा CBSE बोर्ड राबवू शकतील का? इथून प्रश्नचिन्ह आहे. आपल्याला दिसत जरी असलं, वरकरणी जरी खूप छान पॉलिश्ड स्थिती दिसत असतील तरी बेसिक खूप विचित्र आहे. बरोबर. बेसिकच प्रश्न जयश्रीजी मला आपल्याला विचारायचा आहे की अनेक वेळेला पालकांना हाच अभ्यासक्रम तर दुसरीकडे शिक्षकांचा विचार झालेला असेल का? कारण शिक्षकांना कुठेही शिक्षण द्यायचं असेल तर त्याचं रितसर ट्रेनिंग घेणं आवश्यक असतं. मग अशा वेळेला सर्वच शिक्षकांसाठी CBSE पॅटर्न राबवण्यासाठी आता पुन्हा एकदा अंडर ट्रेनिंग जावं लागेल का? त्यांचा कन्सर्न घेण्यात आलेला होता का आणि त्यांची बाजू समजावून घेण्यात आलेली आहे असं आपल्याला वाटतं का? कुठेतरी शिक्षकांचं ट्रेनिंग चालू आहे असं ऐकिवात आहे, परंतु ते फक्त शिक्षकांपर्यंतच मर्यादित असूनही आमच्या पालकांपर्यंत का पोहोचलं नाही? आता जेव्हा आम्ही मुलांना ऍडमिशन घेतले शाळांमध्ये तेव्हा आम्ही SSC बोर्ड म्हणून ऍडमिशन घेतले आणि तुम्ही काल तुमचा निर्णय येतो, म्हणजे आमची ऍडमिशन प्रोसेस डिसेंबर-जानेवारी मध्ये कंप्लीट झालेली आणि काल तुमचा निर्णय येतो की आपल्या सगळ्या शाळा CBSE बोर्डाच्या होणार आहेत, जिथे की मला इच्छाच नाहीये. मला CBSE बोर्डामध्ये येणारा जो काही SST नावाचा जो टॉपिक आहे, ज्या SSTशी माझा कुठलाही संबंध नाही. मला माझ्या मुलांना मला शिवाजी महाराज शिकवायचा आहे, मला बहिणाबाई शिकवायची, मला आगरकर सांगायचे, मला सावित्रीबाई सांगायच्या, हे सगळं मी सांगू शकेल का? इथून प्रश्नचिन्ह आहेत. मला महाराष्ट्राचा भूगोल आपल्या मुलांना दाखवायचा आहे. इथूनच सगळ्या लॅकुना सुरू होतात की आपण आपल्या मुलांना जर CBSE बोर्ड आणतोय तर त्यातलं नक्की काय घेणार आहेत आणि काय सोडणार आहे. बरोबर आहे. याचा आता सारासार विचार करण्याची खरोखर वेळ आलेली आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी जरी हा निर्णय घेतलेला असेल तरी शालेय शिक्षण मंत्र्यांनी तो कसा आमच्यापर्यंत पोहोचवणार आहे यासाठी आता पुढाकार घेणं आवश्यक आहे. धन्यवाद किशोर दराडे सर आणि धन्यवाद जयश्री देशपांडे मॅडम, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.